नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। छत्रपती संभाजीनगरला मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी व्हावी, दिव्यांगांना 6,000 रुपये प्रति महिना देण्यात यावेत या 3 मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीनं पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि प्रहार संघटनेमार्फत शुक्रवारी मशाल आंदोलन करण्यात आलेलं आहे। आंदोलकांनी रात्री 10 वाजता पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गुलवाडी येथील निवासस्थानासमोर घोषणाबाजी केली। सुमारे अर्धा तास घोषणाबाजी देत आंदोलन केले। पूर्ण सभागृह चालतं, परंतु शेतकरी रोज आत्महत्या करतो। त्या शेतकऱ्यावर बोलायला कोणताच विरोधी पक्षही तयार नाही आहे, बोलायला तयार नाही आणि सत्ताधारी तयार नाही आहे। आम्ही या सरकारचा निषेध करतो आणि आमदारांना सांगतोय की जर तुम्ही लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांना सांगून या आमच्या शेतकऱ्यांची आणि दिव्यांगांची कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन केलं नाही तर हे आंदोलन याहीपेक्षा तीव्र करू। या महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिलंय, तो आसूड उचलण्याची वेळ तुम्ही शेतकऱ्यावर आणू नका, नाहीतर तुम्हाला पळता भुई कमी पडेल। ओके, हिंदू हा शब्द कुठून आला? हिंदू शेतकरी, हिंदू मतदार, बच्चू भाऊ तर सेक्युलर आहेत, सर्व आम्ही सेक्युलर आहोत, परंतु आम्ही सर्व जाती धर्मासाठी लढतोय, शेतकऱ्यासाठी लढतोय। परंतु आलेलं जे सरकार आहे ते कटेंगे बटेंगे आणि हम हिंदू है, एक है तो सेफ है या भूमिकेवर हे निवडून आलेलं आहे। मग आज एक हे तर सेफ नाही आहे का तुम्ही? आज शेतकरी म्हणजे निवडणूक संपली तर शेतकऱ्याची गरज संपली का? येणाऱ्या काळामध्ये पुन्हा 5 वर्षांनी निवडणुका लागणार आहे, पण त्याच्या अगोदर तुमची शेतकरीच दखल घेतल्याशिवाय राहणार नाही।